हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रोलरपासून बनवतोय आज आपण फ्लावर पॉट किंवा फ्लावर वास। आपल्याला बेस आहे ना तो व्हाईट कलरचा घ्यायचा आहे, कारण आपल्याला जेसो नाहीये। जेसो असताना तर आपण जेसोनी कलर करून टाकलं असतं, पण आपल्याला जेसो नाहीये तर आपण व्हाईट कलर घेतोय ॲक्रेलिक, आणि त्याने आपण कलर करणार आहोत। जेसो किंवा व्हाईट कलर अप्लाय केल्याने काय होतं, आपण जो नंतर कलर करू किंवा आपण जी डिझाईन करू ती ना तिची पकड चांगली बनते याच्यावरती। तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला अंदाज येईल या गोष्टीचा। कलर व्यवस्थित बसतात। काही फेरबदल करायचे असेल करू शकता, आरामात करा आणि मला टॅग करा। तुम्ही काय नवीन त्याच्यामध्ये करताय तर मला कळवायला विसरू नका। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा, पण व्हिडिओ पूर्ण बघा। स्ट्रोक आहेत ना एकाच साईडला फिरवा किंवा स्पंजचा वापर करा। बघा, अजून तुम्हाला जर हवं असेल तर आणखीन एक कोट तुम्ही करू शकता। तर आता याला ड्राय होऊ दे। हे ड्राय होते तोपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया। तर हे बघा, मी ना इथे साधी सिंपलचे डिझाईन बनवले घेतले। वरती 2 लाईन बनवल्यात, खाली 2 लाईन बनवल्यात डबल लाईनच्या। तर हे बघा है ना, आपण याच्यामध्ये टिश्यू पेपर पाण्यामध्ये मी फक्त प्लेन वॉटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टिश्यू पेपरचे तुकडे स्मॉल एकदम छोटे छोटे पीस बनवून टाकायचे आहेत। जवळजवळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणार आहे तुकडे। फक्त एकच विनंती आहे तुमच्याकडे, व्हिडिओला फुल बघा, फुल वॉच करा, लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील। मला ना मी एवढा मोठा सर्कल घेतलेला आहे आणि हा आपण बेस बनवणार आहोत वासचा, फुलदाणीचा त्या। तर पहिले सर्कल आहे ना टिश्यू पेपरवर ड्रॉ करून घेतलाय। तर हा टिश्यू पेपर आहे ना मी या सर्कलच्या साईजनी कट करून घेतलाय। आता आपण याचं ना सेंटर काढून घेऊया या सर्कलचं। पहिले त्याला हाफ मध्ये फोल्ड करून घ्या। तुम्ही पेपर पण वापरू शकता, न्यूजपेपर वगैरे सेंटर काढायसाठी फक्त, आणि नंतर त्याला असा एक फोल्ड मारायचा। तर अशा 4 घड्या घातल्याच्या नंतर आपल्याला याला परत एकदा ओपन करून घ्यायचंय। ओपन केल्याच्या नंतर त्या बेस वरती त्याला व्यवस्थित अंतरून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल आपलं सेंटर कुठे आहे। तर तुम्हाला आता ते सध्या दिसणार नाही, तर हे आपल्याला सेंटर मिळालेलं आहे। आता ह्याचे ना समान भाग करून घ्यायचे, कारण याच्यावर आपल्याला डिझाईन ट्रेस करायचे किंवा डिझाईन बनवायची म्हटलं तरी चालेल। साधी सोपी डिझाईन बनवून घ्या, जास्त काय कठीण काम करू नका। तर बघा, हे बघा दिसतात ना, हां। तर याचे मी समान भाग करून घेतलेत आणि ह्याच्यावरती आपली वास बसणार आहे। हा वास आहे ना जो बनेल तो याच्यावरती मी ठेवणार आहे, ठीक आहे। तर आपण क्ले बनवायला घेऊया। तर आपण काल आहे ना टिश्यू पेपरचे तुकडे करून नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातले होते, त्यानंतर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत। आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आपल्याला। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि ग्लासामध्ये थोडं थोडं डिवाइड करून घ्या पहिलेच, ठीक आहे। सगळ्यात फास्ट तरीका हाच आहे। बघा किती छान लगदा बनलेला आहे, एकदम बारीक। तर हा बघा आपल्याला टिश्यू पेपरचा लगदा मिळालेला आहे। तर आपल्याला करायचं काय, ह्या लगद्याचे समान भाग करून घ्यायचे। समान भाग करून 4 कलरमध्ये डिवाइड करून घ्यायचा आहे। तर हे बघा 4 समान हिस्स्यामध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कलर मिक्स करायचे आहेत आपल्या आवडीचे। सर्वात आधी या ग्लासमध्ये आपल्याला फेविकॉल टाकून घ्यायचं आहे थोडा थोडा, आणि एक पॉइंटेड स्टिक वगैरे असेल ती मिक्स करायसाठी वापरा, ठीक आहे। प्रोसेस नीट लक्ष देऊन बघा आणि प्रोजेक्ट बनवून बघा काय तरी, ठीक आहे। तर आता ना याच्यामध्ये आपण कलर मिक्स करतोय, थोड़ा ब्ल्यू कलर टाकणार आहोत आपण।
तर बघा हा बघा ह्याचा टेक्स्चर बघून घ्या क्लेचा. आपण जी क्ले बनवली आहे ना तिचा टेक्स्चर बघून घ्या. ती अशी मॅच झाली पाहिजे बघा. दिसतंय अशी पूर्ण अशी मॅच व्हायला हवी. आता हा बरोबर एकदम परफेक्ट टेक्स्चर झालेला आहे. तर आपण अप्लाय करायला सुरुवात करूया. आपण जशी जशी बनेल ना बनवून ठेवणार नाहीये. जशी बनेल तसं तिचा वापर करणार आहोत. तर आपण काय करणार आहोत बेसला अप्लाय करून घेणार आहोत. पहिले कुठून बाहेर आलं असेल तर काय तिथून सगळं व्यवस्थित आतमध्ये बरोबर तेवढ्या भागामध्ये बसलं पाहिजे ते. तुम्ही काठीनी किंवा चिमट्यानी सुद्धा बसू शकता. आता या समोरच्या साईडला पण लावून घेऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्व कलर बनवून हे सेट करून घ्या. तरच आपण व्हाईट कलरनी डिझाईन कव्हर करून घेणार आहे इथे. तर आपला बेस कंप्लीट झालेला आहे. आता आपण त्याच्या वासवरती काम करूया. तर काल रात्री मी इथपर्यंतचं सगळं कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा मिडल पोर्शन आणि अप पोर्शन करायचं आहे. तर हे ना आपला आता पूर्ण होत आलेलं आहे. फक्त ही वरची बॉर्डर राहिली आहे. त्याच्यासाठी मी वेगवेगळे रंग बनवून घेतले. ते बघा हिरवा, नारंगी, रेड, त्याच्यानंतर येलो आणि हा ब्ल्यू. तर हे सगळे रंग वापरून मी इथे केलेलं आहे काम. हे पण आपल्याला तसंच करायचं आहे. स्काय ब्ल्यू आणि व्हाईट फुलं जशी बनवली ना तसंच बनवायचं आहे. तर स्क्रीनवर मी पूर्ण पद्धत दाखवलेली आहे. तुम्ही ती नीट व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे ना. आता आपण येलो कलर वापरणार आहोत. थोडासा असंच हातामध्ये पकडायचा आहे आणि दुसऱ्या साईडने असं फक्त टॅप टॅप करायचं आहे. जास्त काय करायचं नाही त्याच्यासाठी. क्ले तुम्ही बरोबर बनवून घेतलेला टेक्स्चर तुम्हाला दिसतो इथे, तुम्ही बघून घ्या. अशाच पद्धतीचं टेक्स्चर तुमच्या टिश्यू पेपरच्या ह्याला आला पाहिजे. क्लेला पेस्ट बोलला तरी चालेल. आणि या नाईफनीच तुम्ही ह्याला शेप द्या. म्हणजे बघा असं असं करून आहे ना या कलरवर कलर नाही चढले पाहिजेत. एकमेकाला ओव्हरलॅप नाही करता कामात येईल आणि बाहेर पण जायला नको. जसं पेंटिंग करतो तसंच करायचं आहे. तर मी हे सगळे पूर्ण कव्हर करते आणि मग मी तुम्हाला भेटते. तर आपलं हे ना क्राफ्ट हे पूर्ण झालेलं आहे. हे वरची साईड पण झालेली आहे आणि खालची साईड पण कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला एक काम अजून करायचं आहे ज्याच्याने आपल्याला फिनिशिंग मिळणार आहे. हे पूर्ण झालंय. पण या ज्या लाईन आहेत ना या आपल्याला कव्हर अप करायच्या आहेत. तर मी दाखवते काय करायचं आहे. अशा प्रकारच्या ना पिशव्या येतात, आपल्या बॅग येतात झेप्टो वगैरे कंपनीच्या. ठीक आहे, अशा बॅग येतात. तर या बॅगच्या ना आपण हे कान कापून घेतलेले आहेत. म्हणजे बॅगचे हँडल आहेत हे. तर हे हँडल घेतलेले आहेत मी. जवळजवळ 2 किंवा 4 लागतील आपल्याला. आणि त्याला आपण ब्लॅक कलर करून घेणार आहोत. ॲक्रेलिक कलर वापरला मी. तर आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय, पाहिलाय आणि तुम्हाला आवडलाय आणि असेच आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला पण नवीन नवीन काहीतरी शिकता येईल जे तुम्हाला तुमच्या घरातल्या वेस्टेज वस्तूंपासून बनवता येईल. त्यासाठी तुम्हाला काय विकत आणायची गरज नाहीये. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कलर करून घ्यायचा आहे. या बघा मी ना कलर करून घेतल्यात या. आता आपल्याला कुठे लावायचं माहिती आहे, हे बघा इथे.
तर ही जी बॉर्डर लाईन आहे ना मधली, आपण जी सोडलाय गॅप, तिथे आपल्याला हिला प्लेस करायचे. त्यासाठी आपल्याला हॉट ग्लू गन लागेल. हे बघा, ग्लू गन गरम झाली आहे आपली. आणि आपण ना पहिले हिचं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायला लागेल, हिला घ्यायचं असं. ही वायर आपली रेडी झालेली आहे. तिला घेऊन बरोबर याच्यावर गुंडाळून बघायची. जितकं पण आपलं मेजरमेंट, म्हणजे बघा हा ब्लॅक कलर आहे ना, याला ओव्हरलॅप होते ना, इथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे. तर कट आपला हा भाग होणार आहे, हा भाग होणार आहे, समजलं. इथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे. दुसरी एक कट करून ठेवले, बघा. आणि आता मी ग्लू गननी तिला चिकटवते. तर जसं जसं तुम्ही ग्लू अप्लाय कराल ना, तशीच चिकटवून घ्यायचे. तर ही एक साइड मी कव्हर केले. आता दुसऱ्या साइडला बसवणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळं चिकटवून घ्यायचे. आता मी कंप्लीट करते आणि तुम्हाला दाखवते कसं केलंय. तर हा बघा, आता ही आपली पुढची स्टेप आहे. हा बेस आहे, आपण बेस बनवून घेतलेला. आणि हे आपलं वायर लावून कंप्लीट आपण केलेलं आहे. ते हँडल होते ते लावून आपण हे पूर्ण करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता याच्यावरती. तुम्हाला एखादी सिनेरी वगैरे बनवायची ती बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला ती क्ले मेन आहे. ही बघा, ही संपली आहे. आपण ही नवीन वाली अटॅच केले, फक्त आतमध्ये टाकायची असते हिला. फक्त या कॉर्नर वरती आपल्याला ती अप्लाय करून घ्यायचंय. आत्ताच त्याला ऍडजस्ट करून घ्या. नंतर काय होईल माहिती, तो फिक्स झाला ना एकदा, मग तुम्हाला ऍडजस्ट नाही करता येणार. आणि याच्यावर काहीतरी वजन ठेवूया आपण. ही आपण बनवलेली फुलं. तर या फुलांचा व्हिडिओ देखील तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळेल. खूप लवकरच दोन्ही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि अजून एका वासचा व्हिडिओ मी टाकणार आहे, तो सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला प्लीज फुल वॉच करा. मला सपोर्टची गरज आहे. खूप वर्ष झाली माझं चॅनल ग्रो व्हायला, पण आता मला ते करायचं आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा. तर हा बघा, आपला वासचा व्हिडिओ जो आहे ना, फुलांसाठी फ्लावर पॉट बनवलेला आहे. आणि तो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. इथे खाली बेस देखील चिकटवून झालेला आहे. ही ब्लॅक कलरची जी वायर मी अप्लाय केली ना, इथे लावले, ही मी इथे सुद्धा लावून घेणार आहे. तर मी ती नंतर करेन आता. पण हा वास पूर्ण झालेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही असंच पण ॲज इट इज सोडू शकता.